जगभरात सध्या कोरोनाची टांगती तलवार आहे, त्यामुळे सगळ्याचा परिणाम बाजारावर होतोय, शेअर मार्केटवर परिणाम होताना बघायला मिळतोय। पण त्यातच आपण बघतोय सध्या लस सुद्धा येऊ घातलेली आहे, त्यामुळे थोडाफार दिलासा मिळतोय। निर्बंध आता हळूहळू सैल होताना दिसतात। अर्थातच बाजार ओपन झालेले आहेत, खुले झालेले आहेत, त्यामुळे आपण बघतोय जो काही आर्थिक नुकसान झालंय ते आर्थिक नुकसान भरण्याचा प्रयत्न सुरू झालाय। असं असताना तरी आपण बघतो अनेक ठिकाणी राज्यभरात आजही नाईट कर्फ्यू सुरू आहेत। नाईट कर्फ्यू उठवणार का याबद्दल चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे नाईट कर्फ्यूचा अट्टहास का, कारण राज्यात 22 डिसेंबर पासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला। ही संचारबंदी खरं तर 5 जानेवारी पर्यंत लागू होणार होती, मात्र आज सुद्धा अद्यापही कोणता निर्णय झाला नाही आणि खरंच नाईट कर्फ्यू लावणं गरजेचं आहे का असे अनेक सवाल उपस्थित होतात। तर दुसरीकडे मुंबईमध्ये नाईट कर्फ्यू उठवण्याबाबत चर्चा सुरू असते, तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये मात्र 31 जानेवारी पर्यंत नाईट कर्फ्यू आता कंटिन्यू करण्यात आलाय। या सगळ्यावर सर्वसामान्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत, मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांना काय पोहोचवायचं हे आपण जाणून घेणार आहोत। निवृत्ती बाबर मुंबईवरनं आपल्या बरोबर आहेत। निवृत्ती, आपण बघतो आज 5 जानेवारी आहे, नाईट कर्फ्यू उठणार कशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। अर्थातच नवीन वर्षाच्या जे काही स्वागताच्यासाठी लोक रस्त्यावर उतरतात रात्री, त्यामुळे नाईट कर्फ्यू लावणं गरजेचं होतं, कारण कोरोनाची टांगती तलवार आहे। आता आपण बघतो दिवसा सगळं व्यवहार सुरू आहे, तसाच रात्री मात्र कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आज खरं तर कर्फ्यू उठणं गरजेचं होतं, मात्र अद्यापही कोणता निर्णय झालेला नाही। मुंबईकरांच्या मनात नेमकं काय सुरू आहे? नक्कीच मनुश्री, 22 तारखेला राज्य सरकारने घोषणा केली होती की 23 डिसेंबर ते 5 जानेवारी 9 वर्षाच्या स्वागतासाठी आणि क्रिसमस जे येत होतं त्यावेळेस गर्दी होईल, या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने महापालिका क्षेत्रामध्ये नाईट कर्फ्यू लावला होता। आज शेवटचा दिवस होता। राज्य सरकार किंवा महापालिकेकडून निर्णय येणं अपेक्षित होतं, परंतु अजूनही निर्णय आलेला नाही। त्याच्यामुळे मुंबईकर नागरिक आहेत, त्यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। त्यांना नक्की काय वाटतं आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। एकंदरीत काय सांगाल की 9 वर्षाच्या स्वागतासाठी गर्दी करता म्हणून यासाठी नाईट कर्फ्यू लावण्यात आला होता, तुम्हाला काय वाटतं की नाईट कर्फ्यू पुढे वाढवावा की नाईट कर्फ्यू येथेच संपवावा? नाही, नाईट कर्फ्यू हा प्रकार काय, कोणतं नाटक आहे नाईट कर्फ्यू, मला तर काय कळलं नाही। तुम्ही जर का 25 तारखेपासून 31 तारखेपर्यंत किंवा आत्ता कालच्यापर्यंत जर बघितलं असतं ना, तर नाईटला कोणता कर्फ्यू होता, इकडे कोणती संचारबंदी होती? काय संचारबंदीचं नाटक लावलं आहे तुम्ही? दारूची दुकानं तुमची सताड उघडी, त्याच्यामुळे गर्दी होते। ते पहिलं बंद करा, त्याला काहीतरी लिमिट लावा ना संध्याकाळच्या वेळी, ते पहिलं बंद झालं पाहिजे। ते जर का बंद झालं ना तर बरोबर लोक आपापल्या घरी असतील। आणि दुसरी गोष्ट, तुमचा नाईट कर्फ्यूचा उपयोग काय? लोक तशी पण रात्री जे म्हणतात ना, मदिरापान करणारी जी मंडळी असतात ना, ही रात्री फार मोठ्या प्रमाणात बाहेर असतात आणि जो सर्वसामान्य माणूस आहे ना, हा घरामध्ये असतो। तर तुमचा नाईट कर्फ्यूचा उपयोग काय? कसली संचारबंदी, कोणती नाटकं आहे ती? आणि मी तर म्हणतो काय माहिती आहे का, ही नाईट लाईफ आहे ना, ही कोणाला हवी आहे? खास करून हे दुनियेला माहिती आहे नाईट लाईफची योजना कोणाची होती। हे संभ्रमित करण्याचा प्रयत्न आहे सरकारचा। नक्कीच, तुम्ही काय सांगाल? एकंदरीत आपण जर पाहिलं तर आज नाईट कर्फ्यू संपुष्टात येतोय, पण तुम्हाला काय वाटतं की एकंदरीत आज पालिकेचा किंवा राज्य सरकारचा निर्णय येणं अपेक्षित होतं? काल पालिकेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, राज्य सरकारकडे अहवाल पाठवला जाणार आहे। तुम्हाला काय वाटतं, जो नाईट कर्फ्यू लावला तो योग्य होता की इथून पुढे नाईट कर्फ्यू असावा? मुळात राज्य सरकार आणि महानगरपालिका आपले जे मुख्य उद्दिष्ट आहे ते बाजूला ठेवून भलत्याच विषयावरती लोकांचं लक्ष वेधायचा प्रयत्न करत आहेत। मुळात महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था ही धाब्यावर बसवलेली आहे। त्या नाईट कर्फ्यू जो केला होता तो कोरोनाकरता केला होता, त्या कोरोनासाठी त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण की नाईट कर्फ्यू हा फक्त कागदोपत्रीच राहिला। लोक रस्त्यावर फिरत होते, दारू पिऊन धिंगाणा घालत होते, बार चालू होते, वाईन शॉप चालू होते, त्याच्यावर कोणाचंही लक्ष नव्हतं। उलट त्याचा दुरुपयोगच झाला की त्याच्यातनं गैरमार्गाने पैसे मिळवणं सुरू होतं यंत्रणांकडनं। ते जर व्हायचं नसेल तर मुळात कायदा सुव्यवस्था जर राखायची असेल तर गृहमंत्री जे आहेत अनिल देशमुख, त्यांनी स्वतः जातीने फिरावं आणि रात्री बघावं की नाईट कर्फ्यू चालू होता की नाही। सामान्य माणसाला तुम्हाला कोणाला विचारलं तर नाईट कर्फ्यू हा प्रकार इथे बिलकुल नव्हता। आणि ज्यांची कन्सेप्टच मुळात नाईट लाईफ आहे, आज मुंबईमध्ये इतकी गुन्हेगारी आहे, रात्रीचे गुन्हे घडतात। आज दिल्लीसारखी परिस्थिती मुंबईत आली आहे की मुंबईमधली एखादी रात्री अपरात्री महिला बाहेर पडू शकत नाही, फिरू शकत नाही, अशा परिस्थिती आहे। आज बलात्काराचं प्रमाण मुंबईत जास्त वाढलेलं आहे। अशा परिस्थितीत तुम्ही नाईट लाईफ, जे माणसं नाईट लाईफ आणणार होते, जे युवराज नाईट लाईफ आणणार होते, ते आता नाईट कर्फ्यू आणतायत, ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे। हे व्हायलाच नाही पाहिजे, कारण काय तुमची जी कायदा सुव्यवस्था आहे राखणे हे पोलिसांचं काम आहे। त्यांनी रस्त्यावर गस्त घालण्यावर त्यांनी काम करावं। बाकी लोक आपापली काळजी घेत आहेत। कोरोना हा काय फक्त रात्रीपुरता नसतो, कोरोना 24 तास आहे।
आणि कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात आलेला आहे। लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा, आपण जी लोकांना वचनं दिलेली आहेत ती आपल्याला पूर्तता करता येत नाही आहेत, म्हणून असल्या कुठल्या गोष्टी आणून लोकांची दृष्टी दुसरीकडे वळवायचा प्रयत्न चालला आहे, म्हणून आम्ही ह्याचा निषेध करतो। तुम्हाला काय वाटतं, एकंदरीत नाईट कर्फ्यू लावल्यामुळे कोरोना तर कमी झाला आहे, आपण जर कालची रुग्णसंख्या एकंदरीत जर पाहिली तर केवळ 3 रुग्णांचा मुंबईमध्ये मृत्यू झालेला आहे, तर तुमची मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी आहे? कारण कोरोना तर कमी झाला आहे, नाईट कर्फ्यू उठवावा का? बेरोजगारी एवढी वाढली आहे, हे लोक सगळं बंद करतात आहे, त्यांनी काहीतरी हे करावं सरकारने। नाईट कर्फ्यू उठवावा की नाईट कर्फ्यू पुढे चालू ठेवा? मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी आहे? उठवावा। नक्कीच मनुश्री, आपण पाहतोय की नाईट कर्फ्यू हा उठवावा असं त्या मुंबईकर नागरिकांचं म्हणणं आहे, कारण की जर आपण गेल्या 2 दिवसांची कोरोना रुग्णसंख्या जे मृत्यूची प्रामुख्याने जर संख्या पाहिली तर केवळ 3 आणि 3 ह्या 2 दिवसामध्ये मृत्यूची रुग्णसंख्या आहे, त्याच्यामुळे एकंदरीत नाईट कर्फ्यू आहे तो उठवावा असं मुंबईकर नागरिक मागणी करताना आपल्याला पाहायला निश्चितच आपण बघतोय मिळतंय। दुसरीकडे आपण बघतोय नवी मुंबईमध्ये सुद्धा अशाच प्रकारे नाईट कर्फ्यू आहे। सिद्धेश म्हात्रे आपल्या बरोबर आहे। सिद्धेश, काय नेमकं वाटतं नवी मुंबईकरांना? कारण मुंबईकर म्हणतात जर दिवसा सगळे व्यवहार सुरू आहेत तर रात्री नाईट कर्फ्यू, आणि खरंच नाईट कर्फ्यू लागू होता, कारण अनेक ठिकाणी व्यवहार सुद्धा सुरळीत असल्याचं दिसलं, त्यामुळे संभ्रमाचं वातावरण सुद्धा आहे। नवी मुंबईमध्ये नेमकी काय परिस्थिती आणि काय नेमकं मुंबईकरांना म्हणायचं नवी? नक्कीच राज्य सरकारने क्रिसमस आणि 31च्या अनुषंगाने सर्व जे महापालिका आहेत त्यांच्यामध्ये नाईट कर्फ्यू जाहीर केला होता, आणि नवी मुंबई महानगरपालिकेने देखील आता नाईट कर्फ्यू जाहीर केला होता। आणि परंतु सर्व काही व्यवहार जे आपण पाहतोय की नाईटचे सुरूच असतात, परंतु कुठल्या अनुषंगाने हे नाईट कर्फ्यू लावण्यात आले याबाबत नागरिकांना संभ्रम अवस्था आहे। कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटलेली असताना देखील नाईट कर्फ्यू लादण्यात येतो अक्षरशः, अशा प्रकारचं मत नागरिक व्यक्त करतात। माझ्याबरोबर काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल, एकूणच नाईट कर्फ्यू लावण्यात आलेला आहे, आपली काय मागणी आहे? कशा प्रकारे आपण या नाईट कर्फ्यूकडे बघताय? नाईट कर्फ्यू हे 31 डिसेंबर होता। 31च्या नावानं लोक गर्दी करत असतात, हॉटेल वगैरे सर्व रेस्टॉरंट्स वगैरे फुल झाले असते, म्हणून हे डिसिजन घेतलेला चांगला होता। परंतु आता नाईट कर्फ्यूमध्ये आता सध्या 5 तारखेची डेट संपलेली आहे, परंतु सरकार अजून काही बोलत नाही। आम्ही संभ्रमामध्ये आहेत की कायमचं थोडी नाईट कर्फ्यू लावता, नाईटमध्ये आता बरेच सारे आमचे लोक रात्रपाळीला कामाला जातात किंवा सेकंड शिपवाले रात्री 11च्या नंतर सुटतात, त्यांना त्रास होतो ह्या नाईट कर्फ्यूमुळे। तर या सरकारनं जे नाईट कर्फ्यू हे बंद करायला पाहिजे। नाईट कर्फ्यू कशासाठी आहे? ऍक्च्युली आता कोरोना संपत आलेला आहे, मी तर बोलतो की 1-2% कोरोना असेल। कोरोना आता काय थंडी, ज्याला थंडी ताप युताप मलेरिया होतो त्याला सुद्धा हे लोक कोरोना म्हणून डिक्लेअर करत आहेत। आता सध्या कोरोना काय राहिलेलं नाही, सर्व सुरळीत चाललेलं आहे, तर ह्या सरकारनं ही नाईट कर्फ्यू उठवायला पाहिजे। नाईट कर्फ्यूचा सोंग घेऊन आता इथे जे प्रशासकीय जे लोक आहेत, जे नाईट कर्फ्यूचा धाक दाखवून लोक रस्त्यावर थांबतात, येणाऱ्या जाणाऱ्या त्रास, गाडी कुठे आली, समजा आता नवी मुंबईची 43 पासिंगची गाडी असते, 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर 3 व्हीलर असे, तर याच्यावर जर MH02 आला किंवा MH12 आला तर लगेच पोलिस दांडका घेऊन उभा राहतात, त्यांच्याकडून काय नाही तर काय त्याचा हप्ता वसूल केल्यासारखं वसुली करतात। बरेच असे प्रकरण आलेले आहेत, कारण काय ह्याचा लाभ फक्त प्रशासकीय लोकांना होतो। एका अधिकाऱ्याशी चर्चा केली, बा एवढं तुम्ही असं का करताय, तर ते बोलते की नाही, बोले आम्हाला काय टार्गेट दिलेला असतो ते टार्गेट पूर्ण करावा असतो। का या पब्लिकच्या जीवावर तुम्ही टार्गेट आहे का? या पब्लिकच्या जीवावर तुम्ही राजकारण करताय का? का तुमच्याकडे जर माल नाही तर का पब्लिक येऊन पावत्या फाडून तुम्ही सत्ता चालवताय का? हे आम्हाला म्हणून आम्ही म्हणतो की नाईट। अजून काही नागरिक आहेत आमच्याबरोबर, तर सर तुम्ही काय सांगाल, नाईट कर्फ्यू हटवला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी काय मागणी कराल? एकंदरीत हा जो नाईट कर्फ्यू लावलेला आहे सरकारने, तर ह्याचा जर आम्ही नवी मुंबईमध्ये जो नाईट कर्फ्यू लावला, नवी मुंबई रिपब्लिकन सेनेच्या वतीने तर ह्याचा जाहीर निषेध करतोच आहे। पण दुसरी गोष्ट अशी आहे की सरकारने लक्ष दिलं पाहिजे ह्या गोष्टीकडे की गोरगरिबांच्या सोयीकडे। आज लोक हा जो कोरोना म्हणजे कोरोना जो चालू केला होता, सरकारने जो कोरोनाचा जो नियम लावला होता, त्याला 9 महिन्यापासून लोक सगळे बेघर, म्हणजे एकदम अशा अवस्थेत झाले की त्यांना खायचे प्यायचे वांदे झालेत। काही लोकांचे तर कामधंदे पण बुडालेत, काही लोकांच्या नोकऱ्या गेल्यात। आज तुम्ही जर बघाल तर MIDC लाईनमध्ये कितीतरी मजूर असा आहे की रात्री 11, 12, 1, 2च्या टायमाला पण येतोय कामावरून, का तर सगळे आपल्या पोटभरासाठी मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये आलेले आहेत। तर मग तुम्ही असे जर ज्या लोकांना गरज आहे कामाची, जे लोक आपले सगळं घरदार बायको मुलं सोडून जर रात्री 1-2 वाजेपर्यंत कामधंदे करतात आणि ते आपल्या पोटापाण्यासाठी करतात, तर तुम्ही त्या नाईट कर्फ्यू जर लावता तर मग ते लोक कामधंदे कुठे करतील आणि त्यांचं कोण घर सांभाळणार, त्यांच्या मुलाबायकांना कोण लक्ष देणार? सगळ्यांना आपला आपला परिवार बघत, तर सरकार जर आपलंच भलं बघत असेल तर ह्या गोष्टीला आम्ही ह्या नाईट कर्फ्यूचा जाहीर निषेध करतो।
एकूण आपण पाहिलं की नवी मुंबईकर या नाईट कर्फ्यूचा जाहीर निषेध करतात. रात्री बेरात्री लोक कामावर जात असतात, येत असतात. MIDC सारखा मोठा एरिया आहे, त्यामुळे नाईट कर्फ्यू हटवावा अशी मागणी जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडे सामान्य नवी मुंबईकर करताना पाहायला मिळत आहे. म्हणून निश्चितच आहे, पुन्हा एकदा फेरविचार करावा ही मागणी सुद्धा केली जाते. आपण बघतो मुंबई बरोबरच पुण्यामध्ये सुद्धा नाईट कर्फ्यू आहे, कारण पुण्यामध्ये सुद्धा कोरोनाग्रस्तांची भीती आहे, टांगती तलवार आहे. अर्थातच या नाईट कर्फ्यू बाबत सुद्धा विचार होणार का, अशा चर्चा सुरू झाल्यात पुण्यामध्ये. अमोल धर्माधिकारी आपल्या बरोबर. अमोल, काय नेमकं सांगशील, काय पुणेकरांचं मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे सध्या? नक्कीच आपण थेट त्यांनाच विचारूया, कारण की 31 डिसेंबरपर्यंत नाईट कर्फ्यू होता, 5 जानेवारीपर्यंत. आता काय वाटतं तुम्हाला, नाईट कर्फ्यू असावा की तो काढून टाकावा? त्याचा उपयोग होतोय का? नाही, आता 31 डिसेंबर होऊन गेलेला आहे आणि आता नाईट कर्फ्यूची तशी काही आवश्यकता वाटत नाही. आता इव्हन शहरांमध्ये शाळा कॉलेजेस पण सुरू झालेले आहेत. सगळे रुटीन वर्क चालू असल्यामुळं मला वाटतं की नाईट कर्फ्यूची काही आता फारशी आवश्यकता नाही आहे. तर या बाबतीत मुख्यमंत्री साहेबांनी सिरियसली विचार करावा की आवश्यकता वाटत नाही आहे मला. तुम्हाला काय वाटतं, नाईट कर्फ्यू बंद असावा? झाला पाहिजे, नाईट कर्फ्यू बंद झाला पाहिजे. रात्रीचं कोरोना फिरतो असं काय चित्र आहे का? त्यामुळे रात्रीचं पब्लिक आता फिरतच नाहीये, त्यामुळे बंद केलं तरी चालेल. तुम्हाला काय वाटतं, नाईट कर्फ्यू बद्दल काय मत? काही फायदा होत नाही याचा, कारण 11 वाजता तर पब्लिक सगळं झोपलेलंच असतंय. काही कामानिमित्त लोकांना बाहेर पडावं लागतं, इमर्जन्सी कुठं कामावरनं जाण्यासाठी बाहेर जावं लागतं. बंद केलं पाहिजे. जे इमर्जन्सी लोक आहेत त्यांना याचा नुकसान होतं. तुम्हाला काय वाटतं, नाईट कर्फ्यू राहावा की बंद करावा? कारण की आता रुग्णांची संख्या कमी होतीये, असं असताना नाईट कर्फ्यू लावून काही नागरिकांना याचा त्रास होतोय. शासनानं हा जो नाईट कर्फ्यू लावलेला आहे तो नाताळ आणि 31 डिसेंबरच्या निमित्तानं ठीक होता, पण जनजीवन सगळंच विस्कळीत झालेलं आहे. रात्रीचा प्रवास असेल किंवा काही इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये वगैरे जाण्यासाठी सुविधा ज्या लागतात त्या उपलब्ध होत नसल्यानं सर्वच अडचणी निर्माण होतात. तरी शासनानं तात्काळ हा नाईट कर्फ्यू मागं घ्यावा व जनजीवन पूर्वपदावर आणावं ही आमची सर्वांची विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना. काय तुम्ही काय सांगा, तुमचा काय अनुभव आहे नाईट कर्फ्यूचा? नाईट कर्फ्यूच्या बाबत माझं असं मत आहे की तो बंदच केला पाहिजे. कारण जर दिवसभर सगळं रुटीन चालू आहे नियमितप्रमाणे, 11वी ची जरी प्रवेश प्रक्रिया समजा आता ऑनलाईन अजून चालू आहे, परंतु 9वी ते 12वीचे वर्ग सुरू केलेले आहेत किंवा काही शाळा कॉलेजेस सुरू झालेले आहेत. आणि सर्व कार्यालय जर सुरळीत चालू आहेत, सर्व वाहतूक सुविधा उपलब्ध जर झालेल्या आहेत, तर अशा कंडिशनमध्ये आता नाईट कर्फ्यूनं काय फरक पडणार आहे? कारण दिवसा कोरोना पसरतोय आणि रात्रीच्या वेळेस पसरणार नाही, असा जो समज आहे तो दूर झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील, या सर्व आघाडीच्या नेत्यांना विनंती राहील की एक समाज घटकांतील एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी शिवणे गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं व्यक्त करू इच्छितो की नाईट कर्फ्यू हा बंद झाला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्हाला काय वाटतं, आज 5 जानेवारी आहे, आज खरं तर नाईट कर्फ्यूची मुदत संपतीये, पुढे वाढवावा की तो बंद करावा? नाही, बंद करावा, पण लसीकरण लवकर चालू करावं आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांना प्रथम द्यावं असं माझं म्हणणं आहे. नक्कीच यांचे मतं देखील महत्त्वाची आहेत. जर नाईट कर्फ्यूची गरजच नाहीये असं असताना दिवसभर सर्व कामकाज सुरू असतं आणि रात्रीच्या वेळेस अनेक जण घरी असतात, त्यामुळे रहदारी फारशी नसते, त्यामुळे नाईट कर्फ्यूचा कुठलाही उपयोग गेल्या काही दिवसांमध्ये झालेला दिसत नाहीये. 31 डिसेंबर असेल, त्याचबरोबर नाताळ असेल, यावेळेस जो नाईट कर्फ्यू लावलेला होता त्याबाबत सर्व जणांचं एकमत आहे. मात्र आता जे जनरल रुटीन, नॉर्मल रुटीन सर्वांचं सुरू झालेलं आहे नव्या वर्षामध्ये, अशा काळामध्ये नाईट कर्फ्यू नसावा अशी अपेक्षा पुणेकरांनी व्यक्त केली आहे. निश्चित पुणेकरांबरोबर मुंबईकरांचं खरं तर तेच म्हणणं आहे की नाईट कर्फ्यू आता थांबवावा कुठेतरी, ही मागणी आता केली जाते. कारण अर्थातच दिवसा सगळे व्यवहार सुरू असतात, मात्र रात्री कर्फ्यू असा प्रकार असतो. निवृत्ती बाबर याच्याकडे जाते. निवृत्ती, आपण बघतोय हेच मुंबईकर सुद्धा वारंवार म्हणतात की नाईट कर्फ्यू नसावा म्हणून, पण असं असलं तरी कोरोनाचं टांगती तलवार आजही लस अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेली नाहीये. अर्थातच ती लवकरच येणार आहे, त्यामुळे नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे आजही, आणि तितकंच नियमांचं पालन तेवढं सर्रास होताना सुद्धा दिसत नाही. त्यामुळे कुठेतरी सरकारकडनं सुद्धा अशा प्रकारे अटी लादण्यात येतात, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. नक्कीच मनुश्री, खरं तर नाईट कर्फ्यू जेव्हापासून मुंबईमध्ये लागला होता तेव्हा नाईट कर्फ्यू लागल्यानंतर मुंबईकरांनी, अनेक मुंबईकर जे आहेत
त्यांच्या उत्साहावरती पाणी फिरलं होतं, कारण की त्यावेळेस जर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये कोरोनाची जी रुग्णसंख्या आहे त्यावेळेस देखील आटोक्यात होती, परंतु त्याच्यानंतर देखील झालं तर त्याच्यानंतर आता लसीकरणाची जी महत्त्वाची जो टप्पा आहे तो टप्पा मुंबईमध्ये सध्या सुरू होत आहे। परंतु त्यासाठी देखील मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जे जम्बो कोविड सेंटर आहेत त्या कोविड सेंटरचा देखील उपयोग केला जाणार आहे असं देखील काल पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। परंतु एकंदरीत जरी लसीकरणासाठी जरी मुंबईकर महापालिका आणि मुंबईकर जरी सज्ज असले तरी सुद्धा नाईट कर्फ्यूवरती जो आहे नाईट कर्फ्यूवरती वेळोवेळी जो आहे तो प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे, कारण की नागरिकांचं जे म्हणणं आहे ते थेट राज्य सरकारवरती ते निशाणा साधताना आपल्याला पाहायला मिळतात। कारण की त्यांनी सांगितलं की गेल्या वर्षी जेव्हा राज्य सरकार सत्तेमध्ये आलं होतं तेव्हा नाईट लाईफ मुंबईमध्ये सुरू करत होते, मग यावेळेस कोरोना जरी आटोक्यात येत आहे असं राज्य सरकारचं म्हणणं आहे, मग नाईट कर्फ्यू कशासाठी असा वेळोवेळी सवाल जो आहे तो मुंबईकर नागरिक आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत। आणि जी लसीची प्रतीक्षा होती ती लसीची प्रतीक्षा जी आहे ते नागरिकांना देखील दिलासा लवकरच मिळणार आहे, कारण की मुंबईमध्ये जम्बो कोविड सेंटरचं जे मुंबईमध्ये जम्बो कोविड सेंटर आहेत त्यामध्ये देखील लसीकरण केलं जाणार आहे असं देखील काल पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। यावेळेस कोरोनाचे जे रुग्ण असतील या रुग्णांना देखील कोणताच त्रास होणार नाही असं देखील पालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे। नवी मुंबईला जाऊया, सिद्धेश म्हात्रे आपल्या बरोबर आहे। सिद्धेश, आपण बघतोय एकीकडे नाईट कर्फ्यू बाबत निर्णय होतोय, लस आता येऊ घातलेली आहे, नवी मुंबईमध्ये कशी तयारी आहे सगळ्याची करण्यात आली आणि नवी मुंबईकरांना सुद्धा नाही वाटत का की अजूनही गर्दी तितकीच होते, कोरोनाची टांगती तलवार आजही, त्यामुळे अटी आणि नियमांचं पालन करणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे? नक्कीच मनुश्री, नवी मुंबईत पाहायला गेलं तर कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आहे असं म्हणावं लागेल, कारण कालची जर रुग्णसंख्या पाहायला गेली तर फक्त 56 रुग्ण काल सापडले होते आणि एकूण ॲक्टिव्ह रुग्णसंख्या जर पाहायला गेली तर ती फक्त 910 आहे संपूर्ण नवी मुंबईमध्ये। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जे नियंत्रणात जो आहे कोरोना तो आपल्याला बोलता येईल आणि त्याचमुळे कुठेतरी येथील जे नागरिक आहेत, कारण मोठ्या प्रमाणावरती जो MIDC लाईन आहे ती नवी मुंबईतून जात असते आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग जो आहे तो कामासाठी या MIDC मध्ये येत असतो आणि त्याचमुळे त्यांना कुठेतरी त्रास होतोय या संपूर्ण नाईट कर्फ्यूचा आणि म्हणून हा नाईट कर्फ्यू रद्द व्हावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती नवी मुंबईकर करत आहेत। माझ्यावर काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं काय वाटतं एकूणच नाईट कर्फ्यूच्या कामगारांना कशा प्रकारे त्रास होतोय? नाईट कर्फ्यूमुळे कामगारांना असा त्रास होतो की बाबा त्याला सेकंड शिफ्ट करून बाहेर येत असताना तर रस्त्यावर कुठे नंतर कुठे त्याला भीतीचं वातावरण निर्माण होतो, घरी जाण्याचा तो घाबरतो, बाबा मला रस्त्यात कोण पकडल तर नाही, नाईट कर्फ्यू लागलेली आहे। आता बऱ्याच लोकांना 144 लागू म्हणलं तर 3 ते 4च्या वरील लोकांना फिरायचं नसतो, परंतु बऱ्याच लोक नाईट कर्फ्यू म्हणलं तर लोक घाबरले जातात, पण ते घाबरण्याचं काम हे सरकार करत आहे। ऍक्च्युअली नाईट कर्फ्यूची काही गरजच नव्हती का रात्री का कोरोना चोरासारखा डाका घालायला घरात येणार आहे का, रस्त्यावर का चोरासारखा कोरोना फिरतोय का, त्यांना काय कळत कसं नाही की नाईट कर्फ्यू लावून मोकळे झाले। 31 डिसेंबर पर्यंत चांगलं होतं, 31 आहे, लोक दारू पिण्यासाठी किंवा मजा करण्यासाठी बाहेर निघत होते, गर्दी वाढली असती, त्याच्यावर काहीतरी झाला असता, त्याला निर्बंध आणण्यासाठी हे बरोबर होता। परंतु आता 5 जानेवारी शेवटची तारीख होती, ह्याच्या पुढे तर कर्फ्यू लावू नये ही आमच्या मुख्यमंत्र्यांना सूचना आहे। आपण पाहिलं की रात्री कामगार जे वर्ग आहे जो MIDC मध्ये येतो त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे, त्यामुळे हा जो नाईट कर्फ्यू आहे तो लवकरात लवकर रद्द करावा अशा प्रकारची मागणी जी आहे ते नवी मुंबई बरोबर आहे। काल आपण बघतो अनेक ठिकाणी खरं तर बैठका झाल्या मात्र कोणताही निर्णय झाला नाही। दुसरीकडे औरंगाबादमध्ये मात्र 31 जानेवारीपर्यंत हा कर्फ्यू लावण्यात आला, कारण आपण बघतोय की दुसऱ्या प्रकारचा जो कोरोनाचा स्ट्रेन आहे त्याची भीती आहे आणि त्यामुळे हा कर्फ्यू वाढवण्यात आलाय। निश्चितच इतर ठिकाणी आता काय निर्णय घेण्यात येतो हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, मात्र सर्वसामान्यांची मतं आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे। या बुलेटिनमध्ये आपण आता इथेच थांबणार आहोत। पाहत रहा लोकशाही न्यूज।